आज की नाही सकाळी सकाळीच काम वाढलं. म्हणजेच माझं स्वयंपाक करतानाच सिलेंडर संपलं. रातच्या टिफिनला गंगाफळ करत होते आणि तेव्हाच सिलेंडर संपलं. कारण अजून पोळ्याही बाकी होत्या. मग काय पटापट ह्या सिलेंडरांचे कपडे काढले, कव्हर शिवून घेतले मी त्यांना बेडशीटचे आणि त्यानंतर मग तिथे झाडून पण घेतलं. पण सिलेंडरचं ते माझ्याकडनं उघडतच नव्हतं. मग काय माझ्या या बाहुबलीला बोलवलं आणि मग त्याने मला दिलं उघडून आणि त्यानंतर मग लागले पुन्हा स्वयंपाकाला. पण काय मला सगळेच कामं लगेच वेळच्या वेळी करून घ्यायचे असतात. मग पटकन त्याला कपडे परत घालून दिले आणि सगळं आवरलं तिथलं. त्यानंतर परत स्वयंपाकाला लागले. इकडे आता टिफिन आपलं रेडी झालेलं आहे कारण फक्त पोळ्याच करायच्या राहिल्या होत्या माझ्या. मग रातचा टिफिन पॅक करून घेतला आणि त्यानंतर म्हटलं चला मस्त आता निवांत गरमागरम चहा घेऊया म्हटलं. मग इकडे चहा केला माझ्यासाठी आणि तो चहा घेऊन मी मस्त बाल्कनीत जाणार होते. बाल्कनीत बसून निवांत चहा घेणार होते आणि त्यानंतर मग पुढचे टिफिन. तर म्हटलं आज काय करावं टिफिनला. तर आज की नाही मी आहोंच्या टिफिनला कारले करणार आहे. तर कारले मी आधी चिरून ठेवले आणि जे छोटे छोटे गावरान कारले असतात ना ते खूप छान लागतात. त्यांना असं चिरून मिठाच्या पाण्यात धुवून घ्यायचं स्वच्छ. तव्यावर ना 5-7 मिनिटं चांगले त्यांना परतून घ्यायचे. त्यानंतर कांदा, जिरे, मोहरी, हळद, लसणाची पेस्ट आणि आपण टोमॅटो पण घालू शकतो. पण मी काही घातला नाही आज आणि शेंगदाण्याचं कूट वगैरे घालून खूप छान होतात. चला आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूया पुढच्या व्हिडिओ. तोपर्यंत बाय.